Hello friends, I am Sushil Patil, Assistant Teacher at Maharashtra Samaj Seva Sangha's Honorable Vittalrao Patwardhan, Utkarsha Ashram School, Wagera. My dear friend, today we are going to learn a very interesting topic, use able to and unable to. Now my dear friend, here are some sentences. We will read this sentence and observe the changes in the sentences. The first sentence is, earthquakes can occur almost everywhere. In the second sentence, when we use able to, now what are the changes? Earthquakes are able to occur almost everywhere. So instead of can, in the second sentence we use are able to. Now we will see second sentence. Seema cannot speak loudly. So in the next sentence, Seema is unable to speak loudly. So instead of cannot, in the second sentence we use is able to. Okay. Now my dear friend, can shows the ability. विद्यार्थी मित्रांनो, कॅन हे क्षमतादर्शक मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे का जे ॲबिलिटी दाखवतं. वर्तमान काळात कॅन, तर भूतकाळामध्ये कॅनचा भूतकाळ होतो कुड. कॅन, कुड, टू बी एबल टू व टू बी अनेबल टू हे नेहमी वाक्यात क्रियापदाच्या म्हणजेच मुख्य क्रियापदाच्या अगोदर येतात आणि मग कॅन, कुड, टू बी एबल टू बी अनेबल टू किंवा एबल टू, अनेबल टू नंतर क्रियापदाचे मूळ रूप येते. कॅन, कॅनॉट, कुड, कुड नॉट, बी एबल टू, बी अनेबल टू चा वापर करत असताना पुढील तक्ते जर आपण समजून घेतले तर आपल्याला सहजरित्या लक्षात येईल का टू बी एबल टू बी अनेबल टूचा वापर कसा करावा. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस वाक्यामध्ये कॅन असेल त्यावेळेस आपल्याला एम एबल टू किंवा इज एबल टू किंवा आर एबल टू वापरायचं आहे. वाक्यामध्ये जर कुड असेल तर वॉज एबल टू किंवा वेअर एबल टू वापरायचं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, आता एम इज आर एबल टू, वॉज वेअर एबल टू कधी वापरायचं, तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या, कॅन हे वर्तमानकाळी रूप आहे आणि म्हणून ज्या वेळेस वाक्यामध्ये कॅन ऐवजी आपल्याला एबल टूचा वापर करायचा असतो त्यावेळेस आपण एबल टू वापरताना त्याच्यापूर्वी एम, इज, आर ही वर्तमानकाळी टू बीची क्रियापदं वापरायची आहेत. मग या तिघांपैकी एक वापरायचं, तर ते कसं ठरवायचं? हाऊ कॅन वी डिसाइड दॅट? तर अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स, आपल्या वाक्याच्या कर्त्यानुरूप योग्य ते टू बीचं क्रियापद आपल्याला वापरायचं आहे. उदाहरणार्थ, आपला वाक्याचा कर्ता आय आहे तर आपण वापरणार एम. आपल्या वाक्याचा कर्ता ही, शी, इट, मुलाचं नाव, मुलीचं नाव म्हणजेच राम, सीता आहे तर आपण वापरणार इज. त्यानंतर समजा आपल्या वाक्यामध्ये कर्ता वी, यू, दे किंवा प्लुरल सब्जेक्ट असेल त्यावेळेस आपण वापरणार आर. बरोबर. म्हणजे आय कॅन. विद्यार्थी मित्रांनो बघा, समजा जर आय कॅन असेल तर आपण काय म्हणणार? आय एम एबल टू. किंवा ही कॅन, शी कॅन, इट कॅन असेल तर आपण म्हणणार ही इज एबल टू. ओके. किंवा वी कॅन, यू कॅन आणि दे कॅन असेल तर आपण म्हणणार दे आर एबल टू. ओके. म्हणजे कर्त्यानुसार आपल्याला योग्य ते टू बीचं क्रियापद वर्तमानकाळी त्या ठिकाणी वापरायचं आहे. त्यानंतर कुड. कुड ऐवजी आपण एबल टू वापरत असताना कुड हे भूतकाळी रूप आहे म्हणून कुड ऐवजी आपण टू बीचं जे क्रियापद वापरणार आहोत ते भूतकाळी वापरणार आहोत. भूतकाळी टू बीची क्रियापद आहेत दोन, वॉज आणि वेअर. मग याच्यानुसार योग्य ते टू बीचं क्रियापद वापरून त्यापुढे आपण एबल टू वापरणार आहोत. फॉर एक्झाम्पल, आय वॉज, ही वॉज, शी वॉज, इट वॉज, वी वेअर, दे वेअर, यू वेअर. ओके.
मग समजा उदाहरणार्थ आपल्याला वाक्य असलं ही इज ॲबल टू ही कॅन स्विम, तर आपण काय वापरणार आहोत, ही इज ॲबल टू स्विम. आणि जर आपल्याला वाक्य असेल ही कुड स्विम, तर आपण काय वापरणार आहोत, ही वॉज ॲबल टू स्विम. बरोबर. दे कुड सिंग अ सॉन्ग, आणि आपल्याला ॲबल टू वापरायचं आहे, दे आर ॲबल टू सिंग अ सॉन्ग. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता कॅनॉट आणि कुड नॉट ऐवजी अनएबल टू कसं वापरावं. कॅनॉट जर वाक्यामध्ये आले असेल तर आपल्याला एम अनएबल टू, इज अनेबल टू आणि आर अनेबल टू ह्या तिघांपैकी एक अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स वाक्याच्या कर्त्यानुसार वापरायचं आहे. आणि कुड नॉट असेल तर वॉज अनेबल टू किंवा वेअर अनेबल टू. आणि वॉज आणि वेअर अनेबल टू वापरत असताना पुन्हा तेच वॉज आणि वेअर अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. विद्यार्थी मित्रांनो बघा, कॅनॉट हे वर्तमानकाळी रूप आहे, म्हणून कॅनॉट ऐवजी टू बी अनेबल टूचा वापर करत असताना हे टू बीचं क्रियापद काढून त्याच्यापैकी एम इज आर यापैकी कर्त्यानुसार योग्य ते टू बीचं क्रियापद वापरायचं. कुड नॉट हे भूतकाळी रूप आहे, म्हणून कुड नॉट ऐवजी टू बी अनेबल टूचा वापर करताना टू बी काढून वॉज किंवा वेअर यापैकी एक कर्त्याला अनुसरून योग्य ते टू बीचं क्रियापद आपल्याला वापरायचं आहे. उदाहरणार्थ आय कॅनॉट स्पीक फ्रेंच. ओके, मग आपण काय म्हणणार, आय एम अनेबल टू स्पीक फ्रेंच. ओके, ही कुड नॉट वॉक ऑन द वॉल. मग आता इथं कुड नॉट ऐवजी आपण काय करणार, ही वॉज अनेबल टू वॉक ऑन अ वॉल. ओके विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, बी ॲबल टू, ॲबल टू, टू बी ॲबल टू, एबल असा कोणताही प्रश्न विचारला तरी त्याचा अर्थ टू बी एबल टू असाच होतो. आपल्याला टू बी ऐवजी त्या त्या काळातील कर्त्यानुसार योग्य ते टू बीचं क्रियापद त्या ठिकाणी वापरावं लागतं. बघा, man can express a very wide range of ideas and emotion through speech. Here we will be going to use able to instead of can. म्हणून मग man, मग आता can ऐवजी आपण able to वापरला. able to च्या अगोदर योग्य ते टू बीचं क्रियापद. can is from a present tense. can हे वर्तमानकाळी मॉडल ऑक्झिलरी आहे, म्हणून आता आपल्याला वर्तमानकाळी टू बीचं रूप वापरायचं आहे. वर्तमानकाळी टू बीची क्रियापद आहेत 3, एम, इज आणि आर. तर मॅनच्या नंतर कुठलं योग्य ते टू बीचं क्रियापद येईल वर्तमानकाळी, बरोबर, इज. आणि मग आपलं वाक्य तयार झालं, मॅन इज एबल टू एक्सप्रेस अ व्हेरी वाईड रेंज ऑफ आयडियाज अँड इमोशन थ्रू स्पीच. ओके, देन यू कॅन हेल्प हिम. कॅन इज फ्रॉम प्रेझेंट टेन्स, मग आपल्याला प्रेझेंट टू बीचं क्रियापद वापरायचं आहे, बरोबर. मग यू नंतर आपण कुठलं प्रेझेंट टू बीचं क्रियापद वापरणार, एम इज आर पैकी, बरोबर. मग आपण वापरणार आर आणि कॅन ऐवजी एबल टू. मग आपलं वाक्य तयार झालं, यू आर एबल टू हेल्प मी. पुढे बघा, आय कॅन सिंग अ सॉन्ग, आय एम एबल टू सिंग अ सॉन्ग. मीन्स कॅन ऐवजी एबल टू आणि एबल टूच्या अगोदर योग्य ते टू बीचं क्रियापद. कॅन इज फ्रॉम प्रेझेंट टेन्स, कॅन वर्तमान काळातला आहे, म्हणून आपण तिथं वर्तमानकाळी टू बीचे क्रियापद वापरणार. पुन्हा एकदा वर्तमानकाळी टू बीची क्रियापद 3, एम, इज, आर. मग आयच्या नंतर काय लागतो, एम, आणि म्हणून आपण त्या ठिकाणी एम वापरला, बरोबर. ही कॅन ड्रॉ अ पिक्चर. Again, he is able to draw a picture. Instead of can, we use able to, and now we are going to use before able to the verb of to be from present tense. So after he we use is. So our answer is he is able to draw a picture. He can speak English. Okay, so he is able to speak, she can speak English.
and the answer is she is able to speak English. Now it can walk on the wall. So it is able to walk on the wall. They can sing a song. They are able to sing a song. Why we use are? Because can is from present tense, and so after they, the verb of to be which we are going to use, it must be from present tense. ओके, आणि म्हणून दे नंतर काय वापरतो आपण? आर. आय कुड सिंग अ सॉन्ग. ओके, आता इथं कुड हे भूतकाळी क्रियापद आहे, भूतकाळी मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे, बरोबर ना. आणि म्हणून आपल्याला कुड ऐवजी एबल टू वापरत असताना एबल टू च्या अगोदर भूतकाळीच टू बीचं क्रियापद वापरावं लागणार आहे. भूतकाळी टू बीची क्रियापद दोन, कुठले? वॉज आणि वेअर, बरोबर. मग आय नंतर आपण वॉज वापरतो का वेअर वापरतो? बरोबर, आय नंतर आपण वापरतो वॉज. ही कुड ड्रॉ अ पिक्चर. पुन्हा ही वॉज अनेबल टू ड्रॉ अ पिक्चर. शी कुड स्पीक इंग्लिश. शी वॉज एबल टू स्पीक इंग्लिश. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण तिघ वाक्यांमध्ये वॉज वापरला, कारण वाक्याच्या कर्त्याला अनुसरून भूतकाळी टू बीचं क्रियापद तिथं काय येतं? वॉज. ओके, इट कुड वॉक ऑन द वॉल. इट वॉज एबल टू वॉक ऑन द wall. They could sing a song. So here they could means able to, आणि त्याच्यापूर्वी भूतकाळी टू बीचं क्रियापद, दे नंतर टू बीचं भूतकाळी क्रियापद कोणतं येतं? वेअर. आणि म्हणून आपलं सेंटेन्स काय आलं? दे वेअर एबल टू सिंग अ सॉन्ग. आता आपण अनेबल टू बघू. आय कॅनॉट सिंग अ सॉन्ग. I am unable to sing a song. Cannot means unable to. आणि त्याच्या अगोदर टू बीचे क्रियापद. He cannot draw a picture. He is unable to draw a picture. She cannot speak English. She is unable to speak English. It cannot walk on the wall. It is unable to walk on the wall. They cannot sing a song. They are unable to sing a song. I could not sing a song. I was unable to sing a song. He could not draw a picture. He was unable to draw a picture. She could not speak English. She was unable to speak English. It could not walk on the wall. It was unable to walk on the wall. They could not sing a song. They were unable to sing a song. ओके, व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सुरुवातीचे तक्ते बघितले तर निश्चितच तुम्हाला कॅन, कॅनॉट, कुड, कुड नॉट ऐवजी टू बी एबल टू आणि टू बी अनेबल टूचा वापर करता येईल. धन्यवाद. थँक्यू.